मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका व्लॉगमध्ये। तर जसं की तुम्ही बघू शकता, मी आलेली आहे पुन्हा माझ्या घरी। माहेरी राहिले 8 दिवस, त्यानंतर आली आहे मी इकडं आणि 2 दिवस झालं मी येऊन, पण मी काहीही व्लॉग शूट केलेला नाहीये, कारण की 2 दिवस घर आवरण्यातच गेले माझे पूर्ण। तर आज मी पुन्हा एक नवीन व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आज मी बनवणार आहे कुरिअंडर पनीर पुलाव। तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे अशीच तुम्हाला छान छान रेसिपी आणि व्लॉग बघायला भेटतील। तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला साहित्य दाखवते मी काय घेतलेलं आहे। तर इथं खड्या मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे दालचिनी, जिरं आणि तमालपत्र। त्यानंतर पनीर आहे जे मी थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे। त्यानंतर कांदा आहे, 1-2 छोट्या आकाराचे कांदे, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, आणि इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत, फ्लावर आणि बीन्स आहे। ते ऑप्शनल आहे, टाकायचं असेल टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल। आणि इथं अर्धी वाटी दही आहे आणि हा सिक्रेट मसाला आहे जो आपल्याला या पुलावमध्ये टाकायचा, त्याच्यामुळेच पुलाव आपला अप्रतिम होईल। आणि त्यानंतर इथं आहेत 5-6 हिरव्या मिरच्या, या तिखट नाही आहेत, या नॉर्मल आहेत। आणि इथं घेतलेलं आहे मी लसूण आणि थोडीशी अद्रक, आणि ही आहे कोथिंबीर। हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे। आता सर्वात अगोदर कोथिंबीर आणि मिरची, अद्रक, लसूणची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग पुढची रेसिपी मी तुम्हाला सांगते। इथं मी नॉर्मल आपला डेली यूजचा जो तांदूळ आहे तोच घेतलेला आहे, तो धुवून मी ठेवला 1-5 मिनिटं झालं फक्त, आणि तोच वापरून मी आज पुलाव बनवणार आहे। कोणताही वेगळा तांदूळ मी याच्यामध्ये वापरणार नाही। तर चला बघूया आता आपली रेसिपी। तर कुकरमध्ये मी हा पुलाव बनवणार आहे। त्यासाठी सर्वात अगोदर कुकर गॅसवर ठेवून त्यात तेल टाकलेलं आहे आणि मग दालचिनी टाकली आहे, जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तडतडलं की तमालपत्र टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी कांदा टाकलेला आहे इथं, जो आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। तो परतला की त्यानंतर आपण जे हिरव्या मिरची, कोथिंबीर आणि अद्रक लसूणचं वाटण केलेलं ते टाकायचं आहे। त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत। टोमॅटो देखील मी इथं या प्रोसेसलाच ॲड केलेला आहे। या भाज्या देखील आपल्याला थोड्याशा या पेस्टमध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यात अर्धी वाटी दही जे आपण घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। ते देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे। दही टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ती मी लो ठेवलेली आहे। छान असं त्याला पण पाणी सुटलं की मग आपल्याला टाकायचं आहे भिजवून ठेवलेलं तांदूळ। ते एक छान मस्त असं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर आपला हा सिक्रेट मॅगी मसाला या पुलावमध्ये टाकायचा आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला देखील स्वतःला जाणवेल की याच्यामुळे आपल्या पुलावची टेस्ट जी आहे ती अप्रतिम येते। आणि छान मसाला मिक्स करून त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। जितकं तांदूळ आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता आणि मीठ ॲड करायचं आहे। मीठ थोडंच टाकायचं आहे कारण की मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं। त्यानंतर वरतून टाकलेला आहे मी गरम मसाला। छान सगळे मसाले एकत्र त्या भातामध्ये एकजीव केले, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथं फ्राय करून घेतलेलं पनीर आणि मस्त असं याच्यावरून तुपाची धार सोडायची आहे आणि झाकण लावून आपल्याला हा 1 ते 2 शिट्ट्यामध्ये पुलाव शिजवून घ्यायचा आहे। पुलाव होतोय तोपर्यंत इथं मुलांचा अभ्यास घेतला मी, आणि दोघं पण त्यांचा अभ्यास करतात, फक्त शेजारी बसलेलं पाहिजे त्यांना। आणि त्यानंतर आपला कुकर थंड झालेला आहे। आता आपण बघूया आपला पुलाव कसा झालेला आहे। तर बघू शकता मस्त असा हा पुलाव तयार झालेला आहे। मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं कारण की सुकं सुकं खायला नको वाटतं म्हणून। त्यानंतर मी पिहूला पुलाव चारला आणि तिची रिॲक्शन बघा तुम्ही, आवडला तिला। मी हिरव्या मिरच्या साध्या वापरल्यामुळे जास्त तिखट झालेला नव्हता आणि ती मला थँक्यू बोलती आहे। तर छान असा पुलाव झालेला, तुम्ही देखील नक्की ट्राय करा। आणि हो, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब तेवढं करून जावा। बाय।